ओके सो हेलो एंड वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. इंट्रोडक्शन अभी कर रहे हैं बट हमारा पूरा व्लॉग शूट हो चुका है. सो दिस इज द एंड ऑफ द डे एंड दिस इज द स्टार्टिंग ऑफ अवर व्लॉगिंग. Okay. ओके सो शिवानी इज विथ मी. I've already started my vlogging journey, bro. No, that is not the topic. I am saying the introduction part for our Okay. vlogging video. Okay. So now I am doing the vlog introduction wala part. So Shivani, she is my childhood friend, Yes. and this is gonna be the fun video. You can watch in the further clips what we did today, and so much fun, and we relived the memories again. So guys, yeah, go and watch the video. I personally feel so relaxed. After so many years. So many days, so many hectic days. Yes. So many pressurized days. So guys, go and watch the video. सो आम्ही चाललो होतो उपवन लेकला. तिथे बिर्याणी फेस्टिवल पण चालू होतं, पण आम्ही बिर्याणी फेस्टिवलला गेलो नाही. Hello. कारण शिवानीसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा होता. सो मॉडेल उपवन लेकलाच बसू. तिथे आम्हाला क्युटी मिळाला. ओके नाव वी आर अबाउट टू काय केलं ते बघा. Yeah. See guys. सी You can see the मूर्ती. Let me. Oh. भाई पावर. फोन किसका है? नाउ लेट्स गो. मोटा To eat पतला. something. भले ही मैं पतली हूँ बड़े ये जा रही है भूख तो हमें दोनों को सेम लगती है, सेम अमाउंट खाते हैं हम लोग. बाय. तो हम लोग जा रहे हैं गाइस. थोड़ा इसमें बहुत सारे काजू है गाइस और खड़े मसाले. टेस्ट. What about taste? अरे भाई बता दिया guys, what is the taste? लाइफ इज शॉर्ट. खा के देखने का, चुप बैठने का. चलो नेक्स्ट राउंड. खड़े मसाले में खड़े मसाले भाई साहब. डाल दे तेरे पनीर की सब्जी में. एक्चुअली माय पनीर की सब्जी वॉज टू मच बेटर देन दिस. वी आर एट उपवन लेक. लेट मी शो यू. ये कैमरा उल्टा नहीं होता गाइस. थोड़ा है मेरे वो उधर हो रहा है और हमें इंटरेस्ट नहीं है, और हम हमें कुछ इंतजार कर रहे हैं कि वो लेजर वाला शो चालू हो. यस. वो अभी तक नहीं हो रहा. गाइस लेट मी शो यू द Public. विठ्ठल बाबा. अच्छा विठ्ठल बाबा. हे विठ्ठल बाबा कोणतरी मारू देतो. ए चालू झालं. ओके ओके लेट्स सो आम्ही ॲक्च्युली लेझर शोसाठीच थांबलो होतो, पण असं झालं की खूप वेळ थांबलो आणि आम्हाला ॲक्च्युली टाईम माहिती नसल्यामुळे आम्ही परत गेलो होतो. तर परत गेल्यानंतर आम्हाला समजलं की लेझर शो स्टार्ट झाला आहे. सो आम्ही धावत रिटर्न आलो आणि हे म्युझिक चालू होतं आणि हा असा सुंदर असा शो आम्हाला बघायला मिळाला. ॲक्च्युली माझ्या मते हा 9 वाजता बरोबर सुरू होतो. 9:20 9:35पर्यंत चालतो. तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या कथा वगैरे पण बघायला मिळतात लेझर शोवरतीच, लेझर शोच्या थ्रू. आणि म्युझिकला सिंग करत हे मस्त असं शो तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. उपवन लेकला त्यांनी हल्लीच काही महिने की काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम चालू केला आहे. अतिशय सुंदर वाटतं बघायला आणि फ्रेश मूडसाठी इथे येणं मस्त आहे. ज्यांना पण वाटतं की थोडा मूड रिफ्रेश करूया, सो त्यांनी उपवन लेकला यावं. मोस्टली सगळेच लोक उपवन लेकला येतात, जे लोक ठाण्यात राहतात त्यांना माहिती आहे. सगळ्या तलावांपेक्षा इथे खूप चांगलं वाटतं, कारण हा लेझर शो वगैरे बघायला मिळतो इथे एक्सेट्रा. सो इथे आजूबाजूला खायला प्यायला पण व्यवस्थित स्टॉल्स आहेत.
फक्त हेच आहे की इथे खूप थोड्या जास्त रेट्सने विकलं जातं थोडंफार. आणि इथे आम्ही निघालो आहे रिटर्न घरी जायला. ॲक्च्युली खूप मजा आली होती आणि हिला तर माझ्या मते मागे बसूनच मजा येत असेल, कारण प्रिन्सेस रायडर होती ती. तिला गाडी चालवता येत नाही, सो मलाच चालवायची होती आणि ती मागे बसून एन्जॉय करत होती. सो आमचा आजचा दिवस खूप मजेत गेला. अतिशय मजा आली मला आज, कारण खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो. आम्ही दोघे मुंबईमध्येच राहतो पण स्टील. सो बघा. ओके, आय होप वी आर लुकिंग ग्रेट, बट वी ओके. आर झोपायच्या तयारीत आहोत सध्या, त्यामुळे बकवास दिसतोय विथ ऑल मेकअप डाऊन. झोपेच्या तयारी. आई होप मैंने सही से कैमरा पकड़ा और ये और मैं दोनों दिख रहे हैं. आय डोंट थिंक सो. असा होता आमचा दिवस आणि हे आहेत काही फोटोज आणि काय खाल्लं, काय काय आम्ही केलं. ह्याच्यानंतर आम्ही वफल खायला पण गेलो होतो हिरानंदानी इस्टेटला. तिथे द वॉकमध्ये आम्हाला एक सुंदर आर्टिस्टिक पीस दिसला, सो थॉट टू क्लिक द मोमेंट. इथे काही पिक्चर्स आहेत. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.